आता आमची सर्वांची त्या ठिकाणी ताकद वाढलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या निर्णयामुळे निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाची सुद्धा अजून ताकद वाढेल। हर्षवर्धन पाटीलजी, पण तुमची राज्यसभेवरती जाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे। थोड्या वेळापूर्वी संपूर्ण बैठक जी आहे ती सागर बंगल्यावरती रंगली नाही, ते मला काही माहीत नाहीये। शेवटी कुठल्याही उमेदवारीच्या बाबतीतला निर्णय हा आमच्या पक्षाचं केंद्रीय नेतृत्व घेत असतं आणि मला असं वाटतं त्याप्रमाणे वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो। हर्षवर्धन पाटीलजी, हेच जे देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी डीलरशिपचा आरोप जो आहे तो संपूर्ण अशोकराव चव्हाणांवरती केलेला होता। नांदेडचे डीलर आहेत असं थेट प्रहार जो आहे तो निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि त्यांच्याच हस्ते आता देवेंद्र फडणवीसांनी अशोकराव चव्हाणांचा पक्षप्रवेश केला। असं आहे की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी हा वैयक्तिक निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी वैयक्तिक निर्णय घेऊन मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन मला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा। आरोपांचा काय सर, डीलर वगैरे ऐकून घ्या माझं जरा 2 मिनिट ऐकून घ्या तुम्ही। तुमचे प्रश्न तुमचेच उत्तर म्हणल्यानंतर काय बोलणार। त्यांनी हा व्यक्तिगत निर्णय घेतला आणि ते आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। राज्यसभेसाठी तुमचं नाव चर्चेत आहे सर, राज्यसभेच्या संदर्भात काही बोलणी झाली आहे का? नाही, हा निर्णय राष्ट्रीय स्तरावर होतो। खरं तर आपण पाहिलं की भाजपचे नेते जे आहेत ते सध्या संपूर्ण पक्षप्रवेशानंतर बाहेर पडताना आपल्याला सध्या तरी या भागामध्ये पाहायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात जी संख्या आहे ती संपूर्ण भाजपच्या कार्यालयात सध्या तरी पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थोड्याच वेळापूर्वी हा संपूर्ण अशोकराव चव्हाण यांचा पक्षप्रवेश जो आहे तो झालेला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण बाहेर पडलेले आहेत। औसा तालुक्याचे आपल्यासोबत आमदार आहेत सर, अशोकराव चव्हाणांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर संपूर्ण एक नवीन उत्साह जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये